छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित, मात्र पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नाही. हल्लेखोरांवर कारवाई होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहातच ठणकावलं. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हर्षवर्धन सपकाळांवर संतापले. औरंगाची कबर हटवण्याचा मुद्दा तापला. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक भिडले. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त होईल, संजय गायकवाडांचा इशारा. नागपूर हिंसाचाराचा सीसीटीव्ही समोर. पेट्रोल बॉम्ब हातात काठ्या घेत समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड. घरांवरही केला होता हल्ला. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपुरात दंगल, तोडफोड, जाळपोळी नंतर शहरात तणावपूर्ण शांतता. अनेक भागात संचारबंदी, शाळांना सुट्टी. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात. हिंदूंना दंगलीसाठी प्रवृत्त करण्याचा नवा पॅटर्न. राऊतांचा घणाघात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुदळ फावडं घेऊन कबर उघडून टाकावी, राऊतांचं चॅलेंज. नागपूरमधल्या दंगलीनंतर संभाजीनगरात हाय अलर्ट. औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा वाढवली. जागोजागी पोलिसांची नाकाबंदी. मोदी हे तर पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज. भाजपचे खासदार प्रदीप पुरोहितांनी तोडले अकलेचे तारे. खासदाराच्या विधानानंतर वाद पेटला.